नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील संतवाणी या 14व्या घटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, संतवाणी या घटकाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम सुरुवातीला आपण कवयित्री व अभंगाचा परिचय करून घेणार आहोत। मराठी संत कवयित्री वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे। आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे। प्रस्तुत अभंगातून आपल्या बाळावरील आईच्या प्रेमाची उदाहरणे देऊन संत जनाबाई म्हणतात की आमची विठ्ठल माय आम्हाला अशीच सतत सांभाळत असते। विद्यार्थी मित्र हो, संत महाराष्ट्राला अनेक संत परंपरा मोठी लाभलेली आहे। या संत परंपरेतीलच एक संत कवयित्री त्या म्हणजे जनाबाई या होय। त्यांनी वेगवेगळ्या अभंगांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांच्या अभंगांमधून, त्यांच्या काव्यांमधून भक्ती हाच त्यांच्या अभंगाचा काव्याचा विषय आहे। त्यांनी या काव्यातून उत्कट भक्तिभाव व्यक्त केलेला आहे। त्यांनी काव्य निर्मिलेले आहे। वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत। विशेषतः आपल्या बाळावर आईचं प्रेम असतं आणि त्यामुळं त्यांनी या आईच्या प्रेमाची वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत आणि त्यांनी इथं सांगितलेलं आहे की परमेश्वर विठ्ठल देखील आम्हाला आईप्रमाणेच सतत सांभाळत असतात, हेच त्यांनी या अभंगातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। कवयित्री व अभंगाचा परिचय करून घेतल्यानंतर प्रस्तुत अभंगाचं आपण गायन करणार आहोत। पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसे आम्हासी विठ्ठल माय, जनी वेळोवेळी पाहे। अभंगाचं गायन झाल्यानंतर पुढे आपण अभंगातील एका एका चरणाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा। पक्षी जाय दिगंतरा, पक्षी, पक्षाला समानार्थी शब्द मराठीमध्ये खग असा देखील आहे। जाय दिगंतरा, जाय म्हणजे जाणे, पक्षी जातोय दिगंतरा, दिगंतरा म्हणजे आकाशामध्ये दूरपर्यंत पक्षी जातोय। तो कशासाठी जातोय तर बाळकांसी आणि चारा, आपल्या बाळासाठी चारा आणण्यासाठी पक्षी आकाशामध्ये दिगंतरामध्ये दूरपर्यंत जात असतात। बाळ म्हणजे काय तर पक्ष्यांची पिल्ले आणि चारा, चारा आणण्याकरिता म्हणजे त्या पिल्लांसाठी, त्या पक्षाच्या बाळासाठी चारा आणण्यासाठी पक्षी काय करतोय तर दिगंतरामध्ये म्हणजे आकाशामध्ये दूरपर्यंत जात असतो। या प्रत्येक चरणामध्ये, या संपूर्ण अभंगामध्ये संत जनाबाईंनी आपल्या पिल्लांवर आईचं, आपल्या मुलाबाळांवर कसं प्रेम असतं हेच त्या प्रत्येक चरणातून या अभंगामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढचं चरण, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपाशी। घार हिंडते आकाशी, घार वेगवेगळे पक्षी भारत देशामध्ये पाहायला मिळतात। तुम्ही समोर स्क्रीनवरती देखील पाहू शकता। जो पक्षी तुम्हाला दिसतोय त्या पक्षाचं नाव मराठीमध्ये घार असं आहे। एक पक्षाचा तो प्रकार आहे। तर ही घार
संपूर्ण आकाशामध्ये हिंडत असते. हिंडत असते म्हणजे काय, तर ती फिरत असते. आकाशामध्ये तिच्या घिरट्या सुरू असतात. झाप घाली पिल्लांपाशी. जरी घार आकाशामध्ये हिंडत असली तरी तिची झाप म्हणजे तिची झेप आपल्या पिल्लांपाशी असते, आपल्या बाळांपाशी असते. आपण पाहतो की आकाशामध्ये दूर घार आपल्याला कुठंतरी फिरताना दिसते. तिच्या घिरट्या सुरू आहेत, गोल गोल ती फिरते. परंतु ती जरी दूर आकाशामध्ये फिरत असली तरी तिची झेप म्हणजे तिचं लक्ष आपल्या घरट्यात असणाऱ्या तिच्या पिल्लांवरती असतं. म्हणजेच काय, तर आपल्या पिल्लांवर घार देखील प्रेम करत असते. प्रत्येक आईचं आपल्या बाळावर प्रेम असतं. या संपूर्ण अभंगामध्ये वात्सल्य म्हणजे आपल्या आईचं बाळाप्रती असणारं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचं चरण, माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी. माता गुंतली कामासी. माता म्हणजे आई, जननी. आपली आई ही बाळापासून दूर कामामध्ये गुंतली असली, कुठलं तरी ती काम करत असली. गुंतणे म्हणजे ती त्या कामामध्ये व्यस्त असेल, थोडक्यात इंग्लिशमध्ये ती बिझी असेल, कामामध्ये ती गुंतलेली असली तरी तिचं चित्त तिचे बाळापाशी. तिचं चित्त म्हणजे लक्ष, अवधान. तिचं अवधान कुठे आहे, तर आपल्या बाळाजवळच असतं. ती किती दूर काम करत असली घरामध्ये आणि तिचं छोटंसं बाळ पाळण्यामध्ये विसावा घेत असेल तरी तिचं लक्ष आपल्या बाळाजवळ असतं. ती भले काम करते, आपल्याला दिसतं की ती काम करते, कामामध्ये ती व्यस्त आहे, ती गुंतली आहे, आणखी ती बिझी आहे, परंतु तरी देखील तिचं लक्ष, चित्त म्हणजे लक्ष, अवधान, अटेन्शन तिचं कुठं असतं, तर आपल्या बाळाजवळ असतं. हेच इथं या चरणामध्ये सांगितलं आहे. पुढचं चरण, वानर हिंडे झाडावरी पिली बांधुनी उदरी. वानर हिंडे झाडावरी. वानर म्हणजे माकडाचा एक प्रकार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मंकी असं म्हणतो. तर हे वानर हिंडे म्हणजे झाडावरती हिंडत असतं. झाड म्हणजे वृक्ष. आपण पाहतो की एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावरून चौथ्या झाडावर, अशा वेगवेगळ्या झाडांवर माकड हे नेहमी आपल्याला हिंडताना दिसत असतं. परंतु ते जरी झाडावर उड्या मारत असलं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असलं, तरी त्याच्या उदरी म्हणजे पिली बांधुनी उदरी. पिली म्हणजे तर त्या वानराची, माकडाची जी पिल्लं आहेत, ती पिल्लं कुठं असतात, तर त्याने त्याच्या पोटाला पकडून ठेवलेले असतात, पोटाशी धरलेले असतात. उदर म्हणजे पोट. आपण पाहिलं असेल तर ते माकडाच्या किंवा वानराच्या जवळ त्याचं छोटं जर पिल्लू असलं तर त्याला मिठी मारलेली असते, असं बिलगलेलं असतं, पोटाजवळ ते पकडून बसतं आपल्या आईच्या. म्हणजे ह्यातून वात्सल्यच सांगितलेले. अतिशय महत्त्वपूर्ण हा अभंग आहे. त्या संपूर्ण अभंगाचा विषयच आहे की वात्सल्य. आईचं आपल्या बाळाविषयी किती प्रेम आहे. मग ती माणूसच असला पाहिजे असं काय नाही, पशु पक्षी जनावरांमध्ये सुद्धा वात्सल्य भरून उरलेले लक्षात घ्या. वानर हिंडे झाडावरी पिली बांधून उदरी म्हणजे वानर इकडं तिकडं फिरत असेल, उड्या मारत असेल, तरी त्याच्या उदरी पिल्लं बांधलेली असतात. म्हणजे आपलं पिल्लू सोबत असतं. त्या पिल्लांवर त्या वानराचा जीव असतो, माया, लळा जिव्हाळा असतो. हेच या चरणातून सांगितलेलं आहे. पुढचं चरण, तैसी आम्हासी विठ्ठल माय जनी वेळो वेळा पाहे. काय सांगितलेलं आहे, तैसे आम्हासी. तैसी म्हणजे तशा प्रकारे, आम्हासी म्हणजे आम्हाला, विठ्ठल माय. विठ्ठल माय म्हणजे परमेश्वर, जगदीश, पांडुरंग म्हणजेच विठ्ठल माय. समस्त महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूर या ठिकाणी असलेलं भगवान विठ्ठल हे होय. तर प्रेमापोटी या विठ्ठलाला
माऊली किंवा माय असं म्हटलं जातं. प्रत्येक वारकरी त्याला देव असं म्हणत नाही, तर ती आमची माय आहे. आईच्या रूपानंच त्या परमेश्वराकडे पाहिलं जातं, कारण प्रत्येक भक्तावर हा परमेश्वर आपल्या आईप्रमाणे प्रेम करत असतो. त्यामुळं त्यांनी जनाबाई इथं म्हणतायत, तैसे आम्हासी विठ्ठल माय. विठ्ठल माय, माय म्हणजे माता आई, जनी वेळोवेळा पाय. तो प्रत्येक वेळेस फक्त जनाबाईंकडेच नाही, तर प्रत्येक भाविकाकडं हा परमेश्वर आईच्या प्रेमानं हात असतो. त्याचं लक्ष असतं, त्याचं प्रेम असतं. वेगवेगळी उदाहरणं इथं आपण पाहिली. या संपूर्ण जनाबाईंनी लिहिलेल्या अभंगांमध्ये आपण पक्षाचं उदाहरण पाहिलं, आपण घारीचं उदाहरण पाहिलं, आपण आईचं उदाहरण पाहिलं, त्याच पद्धतीनं वानराचं उदाहरण पाहिलं. या संपूर्ण उदाहरणातून या जनाबाईंनी काय सांगितलेलं आहे, तर वात्सल्य, आपल्या बाळावर आईचं किती प्रेम असतं, मग ते पशु असो, पक्षी असो किंवा माणूस असो, त्याचं प्रेम असतं. आणि ज्याप्रमाणे आईचं प्रेम आपल्या बाळावर असतं, त्याचप्रमाणे परमेश्वर विठ्ठलाचं देखील प्रत्येक भक्तावर प्रेम असतं. आणि तेच इथं जनाबाई यांनी या संपूर्ण अभंगातून आपल्यासमोर मांडले आहे. संत जनाबाई यांच्या अभंगाचा अभ्यास केल्यानंतर पुढे आपण संत कवी संत तुकाराम यांच्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळं आपण या ठिकाणी आता कवीचा व अभंगाचा परिचय करून घेणार आहोत. संत तुकाराम, मराठी संत कवी. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते. या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक अतिशय थोर संत होते. महाराष्ट्राला मी सुरुवातीपासून सांगतोय की संतांची मोठी परंपरा आहे आणि या संत परंपरेची सुरुवात संत ज्ञानेश्वरांपासून झाली. त्यामुळं त्यांना ज्ञानदेवे रचिला पाया. संत ज्ञानदेव यांनी महाराष्ट्रामध्ये संत परंपरेचा पाया रचला. तर त्या पायावरती वेगवेगळ्या संतांनी ते संप्रदायाचं मंदिर उभारलं आणि त्या मंदिरावरती कळस होण्याचं काम संत तुकारामांनी केलं. त्यामुळं तुका झालासे कळस असं बहिणाबाई यांनी म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे इथं मला सांगावंसं वाटतं की संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते आणि त्यांनी आपल्या अभंगातून सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेतून वेगवेगळ्या उदाहरणातून जागरूकतेचा संदेश दिलेला आहे. या प्रस्तुत अभंगात त्यांनी भोंदूगिरीवरती आसूड ओढलेला आहे. भोंदूगिरीवरती कडाडून त्यांनी टीका केलेली आहे. तर अशा या त्यांच्या अभंगाचा आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. प्रस्तुत अभंगाचे आपण या ठिकाणी गायन करणार आहोत. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावूनी या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावुनी वैराग्याची कळा, विषयांचा सोहळा, संत तुका म्हणे सांगो किती, जळोत याची संगती. प्रस्तुत अभंगाचे गायन झाल्यानंतर आपण या अभंगातील एका चरणाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे, ऐसे म्हणजे असे, कैसे, कैसे म्हणजे कसे, भोंदू झाले म्हणजे झालेले आहे आणि भोंदू, भोंदू म्हणजे ढोंगी. ऐसे कैसे झाले भोंदू म्हणजे अरे हे असे कसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. कर्म, कर्म म्हणजे आपलं काम, आपलं कर्म करून साधू म्हणजे संत. काय म्हणतायत, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. हे साधू काय म्हणतायत, कर्म तर वाईट करतायत, परंतु हे असं कसं झालं, आम्ही तर चांगलं काम केलं होतं, परंतु हे असं कसं झालं. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. अतिशय कडक शब्दामध्ये संत तुकाराम, जगद्गुरु संत तुकाराम हे आसूड ओढतात. संत तुकारामांनी त्यांच्या गाथेमध्येच लक्षात घ्या काय केलेले, जिथं जिथं काही चुकीचं दिसेल समाजामध्ये त्याच्यावर त्यांनी प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. इथं ह्या अभंगामध्ये
जो बोंधूपणा आहे त्या बोंधूपणावरती कडाडून असून ओढलेला आहे. अतिशय छान या अभंगाची सुरुवात केलेली आहे. ते सांगतायत, ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू. असं कसं झालं, असं कसं काय झालं, कर्म तर चांगलं केलं परंतु हे काय घडलं असं साधू म्हणतात, असं या ठिकाणी सांगितलं आहे. पुढचं चरण, अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी करती पाप. अंगा लावूनिया राख. अंग आपल्या संपूर्ण अंगाला म्हणजेच शरीराला ते काय करतायत तर राख लावतायत. वेगवेगळे प्रकारचे गंध असतात, त्या गंधांचं ते काय करतायत आपल्या शरीरावर फसवणूक करतायत. राख, राख म्हणजे या ठिकाणी त्याला विभूती असं देखील म्हटलं जातं. तर अंगाला राख लावून विभूती लावून डोळे झाकून हे जे आधुनिक काळातले स्वतःला साधू म्हणून घेणारे समाजातली जी प्रवृत्ती आहे किंवा असे काही बोंधू साधू आहेत ते डोळे झाकून मात्र काय करतायत, पाप करतायत. पाप म्हणजे काय तर वाईट कार्य. संत तुकाराम यांनी या समाजात असणाऱ्या बोंधूपणावरती लक्षात घ्या कडाडून टीका केलेली. ते म्हणतायत, अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी करती पाप. अंगाला राख लावतायत, एकीकडे दाखवतायत की आम्ही मोठे साधू संत महाराज आहोत, परंतु करताना मात्र त्यांच्या हातून कुठलंही चांगलं समाजाला उपयोगी विधायक कार्य ते करत नाहीत. फक्त ते पाप करण्याचं काम करतायत, वाईट काम करण्याचं काम करतायत, समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतायत. आणि या प्रवृत्तीवरती संत तुकाराम काय करतायत, टीका करतायत. लक्षात घ्या, हेच त्यांनी या चरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. पुढचं चरण, दावुनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. दावुनी, दावुनी म्हणजे दावणे म्हणजे दर्शवणे, दाखवणे. काय दाखवतायत तर वैराग्याची कळा. आम्ही काय केलेलं आहे, आम्ही वैरागी आहोत. म्हणजे काय तर आम्ही कुटुंब, संसार, प्रपंच, मुलं हे सगळं म्हणजे बायकापूर्व सगळं कुटुंब, आपल्या संसारावर आम्ही तुळशीपत्र ठेवलेलं आहे, आम्ही वैरागी आहोत असं ते दाखवून देत आहेत. आम्ही कोणतरी थोर योगी पुरुष आहोत. वैराग्याची कळा दाखवतायत आणि एकीकडं मात्र काय करतायत, विषयांचा सोहळा ते भोगतायत. लक्षात घ्या, दावुनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. काय केलेला आहे तर वैराग्याची कळा दाखवण्याचं काम हे ढोंगी साधू संत करत असतात. ते दाखवतात की आम्ही काय आहोत, वैराग्य आहोत, परंतु खऱ्या अर्थानं ते वैरागी नसतात. तर ते काय करत असतात, वैराग्याची कळा दाखवत असतात, मात्र विषयांचा सोहळा ते काय करत असतात, भोगत असतात. भोगत असतात म्हणजे त्याचा आस्वाद घेत असतात. या संपूर्ण ते काय करत असतात, तृष्णा त्यांच्या मनामध्ये असते, लालसा असते आणि या लालसेपोटी ते काय करतायत तर या सगळ्याचा आस्वाद घेण्याचं काम. लक्षात घ्या, हे आधुनिक काळातले किंवा बोंधू अगदी आत्ताच कशाला, पूर्वीच्या काळापासूनच समाजामध्ये असतात काही. लक्षात घ्या, आणि अशांवर मात्र संत तुकाराम महाराज सडकून टीका करतात. तेच त्यांनी या संपूर्ण अभंगामध्ये या चरणामध्ये त्यांनी केलेलं आहे. पुढचं चरण, तुका म्हणे सांगो किती जळो तयांसी संगती. तुका म्हणे सांगो किती. तुका म्हणजे संत तुकाराम, म्हणे म्हणजे म्हणतायत की किती तुम्हाला सांगो, सांगो म्हणजे सांगणे, किती सांगावं. जळो तयाची संगती, तसली संगती आपल्याला कधीही घडू नये. संगती, संगती म्हणजे संगत, सोबत, साथ सोबत असल्या कोणाची तर बोंधू बाबांची, बोंधूगिरी करणाऱ्या साधूंची संगती आपल्याला कधीही घडू नये. आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे असं आपल्याला आवाहन संत तुकाराम यांनी केलेलं आहे. संत तुकारामांचा हा अतिशय छोटा अभंग आहे बाळांनो. संत तुकाराम यांचा गाथा हा संपूर्ण जगाला मान्य झाला. म्हणजे हिंदू धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आपण म्हणूया
4 वेद आहेत आणि या 4 वेदांनंतर 5वा वेद म्हणजे संत तुकाराम यांचा गाथा. म्हणजे संत तुकारामांचं जे काव्य आहेत ते आहे, जे अभंग आहेत, अतिशय अव्वल दर्जाचे आहेत. त्यांनी काव्य रचत असताना समाज उपयोगी, समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, रूढी, ढोंगी परंपरा, भंपकपणा या सगळ्यावरती त्यांनी सडकून टीका केलेली आहे. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे हा अभंग आहे. संत तुकाराम हे खऱ्या अर्थानं त्यांच्या गाथेमुळं संत परंपरेमध्ये काय झालेले आहेत, संत परंपरेतील जे मंदिर आहे, म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया, जसं तुम्हाला सांगितलं मी, ज्ञानदेवांनी या पायाचं मंदिर रचलं. वेगवेगळे संत आहेत, आपल्याला तेवढा वेळ नसतो सांगायला. तर संत तुकाराम त्याचं कळस झालेले आहेत. आणि लक्षात घ्या, कळस होण्याचं काम म्हणजे काय, तर कळसावरती कधी बांधकाम होत नाही, म्हणजे त्याच्या पुढं कधी बांधकाम होत नाही. म्हणजे काय, तर ते पूर्णत्व, त्याच्या पुढं काय नाही. तसं संत तुकारामांनी गातालेली तो 5वा वेद आहे, त्या संपूर्ण वारकरी संप्रदायाचं कळस तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांतर दुसरं कोणी संत नाही, लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये. हेच इथं तुम्हाला सांगावंसं वाटते. आणि संत तुकारामांनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान तुम्ही सुद्धा आचरणात आणलं पाहिजे. फक्त परीक्षेपुढे ठेवता आपण आपल्या जीवनामध्ये हे संपूर्ण तत्त्वज्ञान उतरवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, संतवाणी या घटकाचा आपण अभ्यास केला. अभ्यास करत असताना आपण संत जनाबाई यांचा अभंग, त्याचप्रमाणे संत तुकाराम यांचा देखील अभंग आपण अभ्यासला. हा अभंग अभ्यासत असताना आपण या संतांविषयी माहिती पाहिली, त्याच पद्धतीनं अभंगाचा आशय समजून घेतला, प्रत्येक चरणाचं आपण स्पष्टीकरण पाहिलं. आणि या अभ्यासलेल्या स्पष्टीकरणावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. कारण जो आपण भाग अभ्यासला शिकलो तो आपल्याला कितपत आत्मसात झालेला आहे याचं मूल्यमापन होणं गरजेचं असतं. आणि त्याकरिता आपण हा स्वाध्याय सोडवणार आहोत. त्या स्वाध्यायाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: संत तुकाराम महाराजांच्या विषयी माहिती लिहा. पुन्हा एकदा मी प्रकट वाचन करतोय. संत तुकाराम महाराजांच्या विषयी माहिती लिहा. विद्यार्थी मित्र हो, अतिशय सोपा प्रश्न आहे. संत तुकाराम महाराजांविषयी तुम्हाला माहिती मिळवायची आहे. आणि मिळवलेली माहिती तुम्ही काय करायचं, तर तुमच्या मराठीच्या वहीमध्ये तुम्ही काय करायचे आहे, लिहायचे आहे. आणि हा स्वाध्याय सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, संतवाणी या घटकाचा अभ्यास इथं आपण पूर्ण केलेला आहे. हा अभ्यास पूर्ण करत असताना आपण या संपूर्ण काव्याचा, अभंगाचा अभ्यास केला. संत जनाबाई, संत तुकाराम महाराज यांचे विचार आपण समजून घेतले. संत जनाबाई यांच्या अभंगातून आपण आईचं मुलावर असणारं प्रेम, बाळावर असणारं प्रेम, वात्सल्य हा विषय समजून घेतला. परमेश्वराचं देखील प्रेम आपल्या भक्तावर असतं हे आपल्या लक्षात आलं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपण समाजामध्ये असणारी भोंदूगिरी कशी असते ती देखील आपण अभ्यासली. त्यानंतर आपण या संतवाणीवर स्वाध्याय देखील सोडवला. तर संपूर्ण ही जी संतवाणी आहे ही संतवाणी इथं पूर्ण झालेली आहे. पुन्हा भेटू आपण नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.